तर आम्ही निघालो आहे ॲज युजल. थोडा लेट झाला आहे कोणामुळे तुम्हाला माहिती आहे आता, पृथ्वी मुळे झालं मी त्याच्याकडे 5:15ला पोहोचलोय. एक तास लागला आम्हाला निघायला, एक तास लागलाय निघायला. आणि बॅग कधी भरतोय मी आल्यावरती बॅग भरायला चालू केली आहे, तोपर्यंत चड्डीमध्येच आपला माणूस. तर बँड्रा टर्मिनसला पोहोचलोय, सगळेजण आहेत आपल्यासोबत. एक नंबर. लवकर पोहोचलो, पुण्याला शिव्या घातलेल्या, पण ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, जमलंय पोहोचलोय. पावणे 11ला पोहोचलोय. लक्षात ठेवा. हे बाय विमलची बाय. काय रे, काय घेऊन आलाय? त्यात ऍक्च्युली माझं हेल्मेट आहे. हे बघा, ह्याच्यात ॲक्च्युली एक रिझन आहे की विमलची बॅग का आणली आहे, कारण का हेल्मेट थोडं एक्सपेन्सिव्ह आहे. सो असं इझिली आयडेंटिफायबल नाही वाटणार की त्या बॅगेत काय असेल काय नसेल. सो ॲज अ ब्लफ ती बॅग वापरतोय मी. आय नो दिस इज व्हेरी सिली, बट ठीक आहे. कसलं सिनेमॅटिक वाटतं. दिस इज द नेक्स्ट डे, दुसरा दिवस आहे. आम्ही कुठल्या स्टेशनला आहे? सुवासरा म्हणून स्टेशन आहे, तिकडे थांबलो आहे आता. आणि आता जाणार आहे. आता इथे कोटा म्हणून एक हे येईल, स्टेशन येईल, तिकडे अमर पंजाबी ढाबा आहे. हो रहा है शूट हो रहा है ना? हो रहा है. तर पुढे एक अमर पंजाबी ढाबा म्हणून आहे, स्पेशल आहे. तर त्यांचं तिकडून स्पेशल थाळी येते वेज, दॅट इज व्हेरी गुड. सो ते ट्राय करणार. सगळेजण बघतायत माझ्याकडे. नुसता फोटो सेशन चाललाय. माझा गॉगल तिकडे ठेवला का रे? गॉगल कुठे? हिरवा झेंडा. चला रे चला, पळापळ होईल आधीच सांगतोय. चल 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 चल, पळ चल लवकर. ही चल लवकर. गुड मॉर्निंग गाईज. तर आपण पोचलो आहे आता हरिद्वारमध्ये. हरिद्वारवरून आपण चाललो आता ऋषिकेशला. पाठी बघू शकतात, धुकं आहे सगळं. बघा, गंगा आहे बाजूला. आणि हा आता एवढं नाही आठवत मला, बट इकडं पाणी एकदम क्लिअर आहे, फक्त धुकं खूप आहे सध्या. आणि आम्ही आता चाललो आहे, अंकलसोबत शेअरिंग रिक्षा केली आहे. तर कुठून बरं हरिद्वारला ऋषिकेशला आम्ही 6 जण आहोत. 800 रुपीज, सो अप्रॉक्स 120 पर पर्सन. सो फ्रॉम ऋषिकेश, कारण का बस करणार तर परत एवढंच जाणार. जर तुम्ही सोलो ट्रॅव्हलर असाल तर बस केलेली प्रेफर्ड राहील, कारण का ते महाग नाही पडणार तुम्हाला जास्त. बट तुम्ही जर ग्रुपमध्ये असाल तर अशा प्रायव्हेट छोट्या रिक्षा येतात अशा ह्या टाईपमध्ये, त्याच्यामध्ये तुम्ही बसून जाऊ शकतात. पाठी बघा सगळेजण असतील आपले. ते हात करा. थंडी जाम आहे इकडे. आणि बट वी आर वेल प्रिपेअर्ड. थर्मल्स वगैरे आहेत. सध्या फ्लीज चढवलं आहे, बट बाईकवरती गेल्यावरती वी विल गेट आर मेन जॅकेट आहे, कारण का बाईकवरती स्पीडवरती थोडा त्रास होईल. तर आम्ही आता ऋषिकेशला पोचलो आहे ऑलरेडी. माईक आता बॅगेत आहे. मला नाही का स्वतःला घ्यायचं तेव्हा दिलं. केतन दियार तोंड दाखव, तोंड. माईक लावलाय आता. माईक योगी राईड्स म्हणून आहे, इकडून आम्ही बाईक रेंट करतोय. तर एक रॉयल इनफिल्ड आहे, त्यानंतर एक रॉयल इनफिल्ड काय ही क्लासिक आहे, त्यानंतर एक मीटिओर आहे,
आणि आयडियली एक हंटर आहे, बट दिस इज नॉट आवर बाईक. दे आर गोइंग टू दुसरे देणार आहेत ते. तर हे आहेत असे. हां, आता अशी एक्साइटमेंट वाढते आहे खूप. आयडियली लाईक बाईकवरती जाणार आहे आणि आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे ह्या कॅरियर्सवरती बॅग लावायचं आहे. दॅट इज अ बिग थिंग, बट होईल अचिवेबल. म्हणजे कॅरियर्सवरती बॅग लावायचं आणि तसं आम्ही बंजी कॉर्डने लावणार आणि नेणार. 2 साईडला 2 कॅरियर्स आहेत. आधी अशी हरिद्वारला उतरला अशी आवाज नाही येणार आहे. गारठून पूर्ण गार झालो होतो. आता बरं वाटतंय, जरा ऊन येतंय. चालते, होईल ट्रिप होईल. चला आतमध्ये बॅग ठेवूया. तर आता देवप्रयाग संगमला आम्ही चाललो आहे डुबकी मारायला. अंघोळ केली नाही आहेत त्यामुळे. अरे हेल्मेटमुळे आहे ना केस बसून जातात सगळे. तर मी तर चाललो आहे. खूप उतरण आहे. चढताना वाट लागणार आहे. माल्टा ज्यूस, माल्टा हे बघा. तू नको ते हात काट, कप काट. माल्टा आहे. गरिबी बघा, गरिबी. चड्डा लटकवले, चड्डा. उकीमठ म्हणजे सारी विलेज आहे उकीमठच्या इकडून राईट साईडला. आणि तिकडून 10-12 किलोमीटरवरती आमचं लाईक तुंगनाथचं स्टे, तिकडून तुंगनाथचं ट्रेक आहे. तर आम्ही जिथे कॅम्पसाईटला राहतो आहे ते 10-12 किलोमीटर लांब आहे सारी विलेजच्या इकडे. आत्ता वाजलेत अराऊंड 6-1 वाजायला आले आणि ऑलरेडी लाईक डॉन स्टेटमध्ये आहे सध्या. आम्ही सगळेजण थांबलो आहे. आत्ता बघा, बघू शकतात तुम्ही, हेल्मेट्स आहेत सगळ्यांचे. सगळेजण थांबलो आहे कारण का थंडी वाजते. सो चहाचा एक पिट स्टॉप घेतला आहे छोटासा. बट छान, खूप मस्त वाटतं आहे. लाईक रोडचं कंडिशन आय वूड से नॉट व्हेरी गुड बट नॉट व्हेरी बॅड, बट खूप चांगले आहेत तरी पण लाईक ॲज कम्पेअर्ड टू हिल्स. सो गाडी चालवायला मजा येते आणि ईच अँड एव्हरी कॉर्नर हॅज इट्स ओन व्ह्यू. सो ते बघायला लाईक खूप जास्त मजा येते. आता आम्ही बेस कॅम्पच्या इथे गेलो. बेस कॅम्प काय बोलतो म्हणजे कॅम्पच्या इथे गेलो, आमच्या गेलो की तिकडे कॉल करतो. केतन भाई आपल्याला शेकोटीचा बघा, काहीतरी शेकोटी पाहिजे. म्हणजे असं नशीब OP प्रो लिमिटेड आहे आमचं. आम्ही आत्ता जस्ट मगाशी लास्ट फ्रेम मी शूट केली, त्याच्यानंतर बाहेर पडलो. एक क्लासिक 350 होती आमच्याकडे, जी पृथ्वी चालत होता. पंक्चर फ्लॅट, टायर फ्लॅट, पंक्चर फ्लॅट. अरे काय बडबडतोय मी.